घरी आल्यापासून सुधारलंय म्हटलं भरपूर. मी तुमच्या घरी आल्यामुळे सुधारला असं? हो मला तर लय वाटायलंय तुमचं पाय बनच भारी. हो का? होय तुम्ही आल्यापासून जरा चांगलं चाललंय आमच्या घरात. चांगलं चाललंय. होय दारू जर काय आठवणच येत नाही थोडा. हां 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 हां. बंदच केल्या मी. बरं 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 बरं. आणि कवा तरी येऊन जावं की इथं कोल्हापुरात आल्यावर. नाही नाही येणार तुमच्याकडे. हो तुमच्याकडे येणार 100%. न्यायला येतो तुम्हाला कोल्हापुरात जर आला तर. हो मी बरेच दिवस झाले म्हणलं फोन नाही केला तुम्हाला, म्हणलं काय करावं. नाही कामातनं फोन लागा नाही सवड गाव ना हो. बरं तुमचा बी फोन येईना म्हणलं तुमचं कसं काय झालंय काय वातावरण. हो लय भारी झालं तुमचं विठ्ठल आल्यावर झालं सगळ्यात. तुमच्या मंडळीने एवढे मेहनत घेऊन तुमचं सगळं करून. हो लय भारी झालंय काय सांगायचं. है ना? हो लय भारी वाटायलंय मला तर आता. आता भूक लागायला भूक बीक लागायला व्यवस्थित. झोप पण लागत असेल, भूक पण लागत असेल. हो भूक लागायला भरपूर. हो. 2-3 दिवसातनं 2-3 वेळा जरा जरा जेवतोय. मी आलो तेव्हापासून दारू सुटली म्हणायची. सुटली हो सुटली. 1-2 दिवस जमवलं. तेव्हापासून ते वास पण सण होणार. हो का? होय आता दारूचा वास आला की नाही कवा एकदा उलट्या होणार. थोडं थांब ना. आणि दारूची आता आठवण येते का तुम्हाला? नाही नाही अजिबात येत नाही. कोण दारूचं नाव घेतलं की नाही दारूचं नाव घ्यायचं नाही म्हणून सांगतोय. नाव घेतलं तर राग येतोय मला. हो का? होय. बरं झालं तुमच्या परिसरात लोकांना सांगा जरा. हो सांगतो की 2-3 आहेत पेशंट. हां 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 हां. सांगतो की मी. हो त्यांना सांगा म्हणून. सांगतो घ्या. मग येतो मी त्यांना औषध द्यायला. त्या निमित्ताने तुमची भेट होईल परत. या एक वस्तीला या आमच्या घरला एक दिवस. येतो ना. 2-3 पेशंट काढा तिकडे मग त्या निमित्ताने येतो ना. या एक दिवस वस्ती राहा आहे जेवण मस्तपैकी करूया पनीर बिनीर आणून. हो अगदी. ठीक आहे आशीर्वाद लय भारी आहे तुमचा. हो ना चांगलं झालं ना. हो झालं चांगलं झालं. तुमच्या पोरं बाळ आहेत की नाही आता आठवले मला. लय भारी वाटलं. आता सर्व झॅक गेली सगळी. होय आता मी आता दारू बंद केला 2-3 लाख रुपये मिळवला असतं आतापर्यंत. बघा बरं आहे का नाही? वायपळत गेले ते पैसे माझं. आहे का नाही? दारूमुळे वायपळत गेले की पैसे. आहे का नाही? होय चांगलं झालं बघा. बरं लय भारी चाललंय तुमचा आशीर्वाद लय भारी आहे थोडा. है ना? तुमचं पाय घेऊन आल्यापासून माझ्या ते आठवण पण येत नाही मला. नाही ना? नाही लय भारी झालं तुम्हाला. काय आता नाव काढून काय होते काय. हो ना. येईल दादा मी आता. बरं या एक वस्तीला या. हो ते लांब आहे ना त्याच्यामुळे मग आता काय करेन गाडीच घेऊन येईन डायरेक्ट आता. कोल्हापुरात आला तर या इचलकरंजीत आला तर या न्यायला तुम्ही. हो येतो ना. ठीक आहे असं राहून देऊ आणि फोन लावतो तुम्हाला उद्या. तुमचं रिझल्ट ऐकून बरं वाटलं जरा. होय लय भारी वाटायला. मी तुम्हाला फोन लावणार होतो एवढं फरक पडलाय मला. हो का? लय भारी वाटायलंय आता एवढं की नाही फ्रेश वाटायलाय. तोंडावर असं चेहरा बिरा जरा सुधारालाय. चेहऱ्यावर ते झालं असं आता मस्त. होय ते द्यायला आलं की जरा ते थंड ताप बरं आलं 2 दिवस. त्यामुळे जरा हे झालं आता चेहऱ्यावर सगळं पाणी सगळं तेजपणा आलाय. बरं. आता हात लावून नाही महिना तर एकदम फुल होतोय जोरात ट्रेन एकदम. चेहरा बिरा 1 महिन्यानं बघायला की. हा ना. घरी आहेत का बाहेर आहेत? कोण घरी आहे मी देऊ काय? द्या ना त्यांना द्या ना ताईला. भूक लागायला आता जेवणार आणि जरा कामावर आहे विश्रांती. तिथं पण विश्रांती मिळते 2-3 तास. हो का? होय तिथं मग काय काम नाही काय एवढं. हो बरं झालं चांगलं झालं ना. ते मम्मीकडे द्यायचं. हो द्या. हॅलो. ताई कसं काय वातावरण? तेच की मुद्दामच मी घेतलं नाहीये. पोरगीला म्हणलं पप्पांच्याकडे पहिला दे. त्यांना जरा बरं वाटू दे. त्यांच्यासाठी टेन्शन घेतलं नाही जास्त. मग आता कसं काय वाटतं त्यांना? मग आता त्यांच्या तोंडानेच ऐकलं ना तुम्ही. हो तुम्हाला कसं वाटतंय आता? मला पण भारी. मलाच भीती वाटायला लागली. हे माणूस आमचंच आहे का दुसऱ्याच आहे? एवढी सुधारणा झाली का आता त्यांच्यात? एवढी सुधारणा झाली म्हणजे? होय हो. काय मलाच भीती वाटायला लागली. हे काय वेगळंच आहे म्हणून. आहे का? चेहरा वगैरे एकदम टकाटक झाला असेल ना? चेहरा अजून नाही सोडा खरं जरा खराब झाल्यात. बरं. त्रास झाला होता त्यांना मध्ये. आता थंड ताप 2-3 दिवस आला आणि जरा खराब झाल्यात सोडा. जेवण ते जेवायलाच खरं
जरासा चेहरा हे झालाय आता. होईल आता ते म्हणले तर दारू आठवण येत नाही काय नाही म्हणतात, दारू पिऊ वाटत नाही आता. काय झालं त्यांचं मध्ये जरा गार ताक प्यायल्यात आता उन्हाळ्यात. आणि आमच्या बोरचं जरा पाणी बदललं का नाही की कणकणी येतेच. मग इथं पाऊस झालाय जोरात एक 15 दिवसाच्या मागं. त्याच्यामुळे पाणी जरा बदललं की सर्दी थंड ताप कणकण जरा असणं अंगात येतेच ती वर्षात एकदा. व्यसनापासून दूर झाली का? व्यसन पासून नाव पण मी काढलं काय सकाळी. मी लय खाल्लो शिवा खाल्लो. माझ्या पुढ्यात त्याचं नाव घ्यायचं नाही म्हणून म्हणायला लागले. हा तेच सकाळीच तुम्हाला फोन लावणार होतो. हे माणसात काय जादू पिकून गेले का काय. एवढं असं लग्न झाल्यापासून कधी असं एवढं प्रेम दिलं नव्हतं. खरंच सांगतो तुम्हाला जे आहे ते सांगतो. मी पण विठ्ठलाचीच भक्त आहे, तुळशी मागळ्यात आहे. एवढ्या मुलांना आम्हाला कधीच एवढं तिने असं प्रेमानं कधी हे केलं नाही. आईला वडिलांनी आई वडील होते त्यांचे जिवंत त्यावेळेला एवढा माया कधीच लावली नाही कुणाला. मग तेच त्यांच्या आई वडिलांनी पण पाया पडतो की तुमचा पण आशीर्वाद असू दे खाली म्हणून. हो ते त्या दिवशी फोन करत होते ना आई वडील. आई वडील म्हणजे नाही तो वारल्यात एक वडिलांनी मरून 5-6 वर्ष झाली. ते त्या दिवशी तुम्हाला फोन करत होते बघा, त्यांचं नाव काय ते त्यांनी नाही का मला तुमच्याकडे पाठवलं. त्यांना फोन केला की नाही मग? पिलावरे का? हा त्यांचं रोज चालूच आहे की फोन. बोलायला लागल्या ते बोलवा लागल्या तिकडं मस्तपैकी राहूया एक दिवस तरी राहूया या म्हणून. अच्छा एक दिवस तरी राहूया या मस्तपैकी राहूया मस्तपैकी एक रात्रभर बोलत बसूया या जागा बदली होत्या. मला पण चांगलं वाटेल. त्यांचं साडू पाहूनच की आमची बहीण ती. हो नाही ते म्हणले बाबा पैसे नाही म्हणले ते कानातलं मोडून तुम्हाला पैसे देणार. मग ते एवढं त्यांनी कष्ट केले मला एवढं म्हणलं तुम्हाला चांगलं औषध द्यायलाच पाहिजे. नाही मला ह्यांच्या जीवापेक्षा दादा मी आता या टायमाला जेवायला बसले ना की रडतच जेवायचं. आम्ही 3 जण माया लेकरांनी रडतच जेवायचं. कारण यांची कंडिशन बघूच वाटत नव्हती नाही. बापरे. मी पण जेवणार नाहीत आम्हाला पण खाऊ देणार नाहीत. जेवतच नव्हते नाही तिने. काय खात पीत नव्हते फक्त पिऊन यायचं म्हणून. आणि कसं तर ते बोलायचं नाही सोडा कुणाला काय कधी बोलले नाही तिने असं पिल्यावर. अवस्था त्यांची बघू वाटायची नाही हेच आम्हाला लय वाईट वाटायचं. हो ना त्यांची अवस्था पाहून तुम्हाला तर काय जेवताना रडूच असेल ना. ते हिनी जेवणार नाही तर आम्ही कसं जेवणार तुम्ही सांगा. हो बरोबर आहे. आता कसं बरं वाटतं का? आता बरं वाटतंय. आता काय तुम्ही करून दिशीला ते गप समाधानानं खात्यात. आणि काय आता आम्ही तरी कुठलं आणणार सांगा. एकटीवर हिनी निम्मा पगार आपल्यालाच घेणार कायम. आणि आता काय सांगायचं तुम्हाला लय वेगळं झालंय. तुम्ही स्वतः आलं तर बरं होईल. येणार आहे मी तिकडे पण 2-3 पेशंट करा. आता तसं तुमचं चांगलं झालं तसं दुसऱ्याचं पण चांगलं होऊ द्या मस्तपैकी. होय आमचा पण तेच आशीर्वाद आहे बघा. असं जगातले कितीतरी संसार वाचतील तुमच्यामुळं. खरंच तुम्ही भगवंतासारखं एक विष्णू ब्रह्मा विष्णू महेशाचंच रूप आहे. बरोबर तुमचं चांगलं झालं ना ते मस्त महत्वाचा विषय बघा. पण लय त्रास खूप घेतला प्रवासाचा मी तुमच्याकडे. प्रवासासाठी तुम्ही लय त्रास घेतला. आमची बहीण म्हणली मला लय त्रास झाला. मला सगळं सांगितलं. आमचं गाव जरा आडवाटेला असल्यावानी घर आहे ने. हो चालेल येतो आता एक दिवस. यांच्या आई वडिलांनी लय कष्ट खाल्ल्यात यांच्यासाठी. त्यांना 2-2 दिवस जेवायला पण मिळालं नाही असली परिस्थिती त्यांनी काढल्यात. बर त्यांची चुलत आत्या मिळून 9 जण बहीण भाऊ आहे ती. त्यांचा चुलता काढायला बसला होता माहिती आहे का? बर ते त्यांचं चुलत सगळं शेवट म्हणायचं ते. आणि यांची 9 जण यायचे भाऊबंद आमची. त्यांचं सगळं चुलत. तेवढ्याच आमच्या सासऱ्याने लय मोठं कष्ट केल्यात आणि यासनी सांभाळल्यात. 9 जणांनी सांभाळून त्यांची लग्न करून. आणि एवढी हे जमीन जुमला आधी सुद्धा धक्का टाकू दिला नाही यांच्यासाठी.
हो आणि मुलांनी असं वागायचं म्हटल्यावर जरा वेगळंच वाटतंय नी. हो 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 मला जास्त त्रास होत होता. तुम्हाला बरं वाटतंय ना आता? आता मला बरं वाटतंय, खरं जरा त्यांचं तब्येत म्हणजे जरा वडल्यासारखं झालंय असं, आणि डोळे तेन वडल्यासारखं झाले, नाजूक नाही, झाले. होईल होईल. 1 महिन्या 15 दिवसामध्ये चांगली होती, एकदम टकाटक होईल बघा तुम्ही. हा हातपाय जरा दुखल्यावानी व्हायला लागल्यात, पाय. नाही तर ती डायरेक्ट व्यवस्थित चांगलं होईल बघा तुम्ही. महिन्यात चांगलं होणार एकदम. हा. मग करा मग फोन. फोन लावणार की. हो चालेल चालेल. हा ठेवू का मग आता? बरं. हा या, तुमच्या आशीर्वादाने लय आमचं भारी झालंय. हो हो हेच ठेवतो. हा पहिल्यापासून का नाही, खरंच सांगतो तुम्हाला, 1 रुपया राहत नव्हता घरात. हा आणि आता पाय तुमचं पडल्यापासून काय लक्ष्मी सगळंच घेऊन आलंय देव. आपलं चांगलं काम करायचं काम आहे आपलं, असं बाकी काय. हा आपलं काय नाही, देव पाठीमागे करून घेणार वेगळं आहे आपल्यापेक्षा. होय, हम्म. देवाचं ते अवतार आहे तुमच्यात. हा ना हा ना, चांगलं झालं मस्त. हा. चालतंय मग ठेवतो. हा आणि परत लावतो घ्या तुम्हाला. हो या चालेल. हो हा ठेवू. हो ठेवा.